नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासातील अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि भगवान श्री विष्णूंना प्रिय असलेल्या कमला एकादशी व्रतांविषयी संपूर्ण माहिती. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते आणि या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक एकादशीचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. त्यामध्ये कमला एकादशी ही अत्यंत फलदायी, पापांचा नाश करणारी आणि लक्ष्मी प्राप्ती करून देणारी एकादशी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा केली जाते. जो भक्त श्रद्धेने हे व्रत करतो त्यांच्या जीवनातील दुःख, आर्थिक अडचणी, नकारात्मकता आणि संकटे दूर होतात असे मानले जाते. कमला एकादशी ही केवळ उपवास नसून मन, वाणी आणि शरीर शुद्ध करण्याचा एक आध्यात्मिक उत्सव आहे. या दिवशी केलेले जप, दान, पूजा, नामस्मरण आणि व्रत अनेक जन्मांचे पाप नष्ट करणारे मानले गेले आहे. पद्मपुराणांमध्ये या एकादशीचे महत्त्व अतिशय सुंदर रीतीने सांगितले आहेत. असे मानले जाते की माता लक्ष्मी स्वतः या दिवशी भक्तांच्या घरी वास करतात आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. म्हणूनच अधिक मासातील कमला एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ आणि सात्विक वस्त्र धारण करावीत. घरातील देवघर स्वच्छ करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. देवासमोर तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर गंध, अक्षदा, फुले, तुळशीपत्र नैवेद्य अर्पण करून पूजा करावी. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करावा. तसेच श्री विष्णू सहस्रनाम, श्री सूक्त, लक्ष्मी अष्टक, गीता किंवा हरिपाठ यांचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. कमला एकादशीच्या दिवशी शक्य असल्यास पूर्ण उपवास करावा. काही भक्त निर्जला उपवास करतात तर काही जण फराळ घेतात. उपवास खरा अर्थ फक्त अन्न त्याग नसून मनातील वाईट विचारांचा त्याग करणे हा आहे. या दिवशी राग, मत्सर, खोटे बोलणे, अपशब्द, वादविवाद आणि नकारात्मक विचार टाळावेत. दिवसभर भगवानांचे नामस्मरण करावे. संध्याकाळी पुन्हा आरती करून विष्णू लक्ष्मीची कथा ऐकवावी. कमला एकादशीची कथा अतिशय पवित्र मानली जाते. प्राचीन काळी एका ब्राह्मणांची कन्या अत्यंत धार्मिक होती. ती नेहमी भगवान विष्णूंचे नामस्मरण करायची. एकदा तिने अधिक मासातील कमला एकादशीचे व्रत अत्यंत श्रद्धेने केले. तिच्या भक्तींमुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न झाले. तिच्या जीवनातील सर्व दुःख दूर झाले आणि तिच्या घरात सुख, शांती आणि संपत्ती नांदू लागली. या कथेतून हेच समजते की श्रद्धा आणि भक्तीने केलेले व्रत कधीही व्यर्थ जात नाही. अधिक मासातील कमला एकादशी ही लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. अनेक भक्त या दिवशी कमळांचे फुलं अर्पण करतात आणि कमला हे माता लक्ष्मीचेच एक नाव आहे. माता लक्ष्मी कमळावर विराजमान असतात म्हणून कमळाला विशेष महत्त्व आहे. ज्या घरात या दिवशी भक्तिभावाने पूजा केली जाते त्या घरात आर्थिक स्थैर्य, आनंद आणि समाधान प्राप्त होते असे मानले जाते. या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. गरिबांना अन्नदान, वस्त्रदान, तांदूळ, गहू, तूप, फळे किंवा दक्षिणा द्यावी. गायीला चारा खाऊ घालणे, पक्ष्यांना दाणे टाकणे आणि गरजू लोकांना मदत करणे हे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. अधिक मासातील प्रत्येक दान अनेक पटीने फळ देणारे सांगितले आहे. कमला एकादशीच्या दिवशी रात्री जागरण करणे देखील शुभ मानले जाते. रात्री भजन, कीर्तन, विष्णू नामस्मरण, रामरक्षा, हरिपाठ किंवा विष्णू सहस्रनाम पठण करावे. जागरणांमुळे मन अधिक शुद्ध होते आणि भगवानांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. या व्रतांमुळे जीवनातील अनेक अडचणी दूर होतात अशी श्रद्धा आहे. आर्थिक संकट, घरातील कलह, मानसिक अस्वस्थता, नकारात्मक ऊर्जा आणि अडथळे कमी होतात असे भक्त मानतात. तसेच विवाहित स्त्रिया कुटुंबांच्या सुखासाठी, तरुण मुली चांगल्या भविष्याकरिता आणि पुरुष आर्थिक स्थैर्यासाठी हे व्रत करतात. आता जाणून घेऊया कमला एकादशीची पूजा विधी. सविस्तर माहिती. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. घराची आणि देवघराची स्वच्छता करावी. स्नान करून स्वच्छ पिवळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करावे.
पूजा करताना पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो ठेवावा. तांब्यात स्वच्छ पाणी भरून कलश स्थापन करावी. कलशावर नारळ आणि आंब्याची पाने ठेवावीत. देवाला हळद कुंकू अक्षता फुले आणि तुळशीपत्र अर्पण करावे. तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी. यानंतर खालील मंत्र म्हणावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तसेच माता लक्ष्मीचा मंत्र म्हणावा. ओम श्री महालक्ष्मी नमः. यानंतर श्री विष्णू सहस्रनाम किंवा श्री सूक्त पठण करावे. पूजा पूर्ण झाल्यानंतर फळांचा किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास खीर किंवा पंचामृत अर्पण करावे. पूजा झाल्यानंतर आरती करावी आणि संपूर्ण कुटुंबाने प्रसाद द्यावा. दुपारी शक्यतो शांत राहून भगवानांचे ध्यान करावे. मोबाईल, टीव्ही किंवा वाईट चर्चा टाळाव्यात. दिवस सात्विकतेने घालवावा. संध्याकाळी पुन्हा दिवा लावून आरती करावी. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला उपवास सोडावा. द्वादशीच्या दिवशी ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना भोजन द्यावेत. त्यानंतर स्वतः सात्विक भोजन करून पारणे करावे. आता जाणून घेऊया कमला एकादशीच्या व्रताचे नियम. एकादशीच्या दिवशी लसूण, कांदा, मांसाहार आणि तामसिक पदार्थ खाऊ नका. 2. शक्य असल्यास पूर्ण उपवास किंवा फळाहार करावा. 3. दिवसभर भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. 4. खोटे बोलणे, वादविवाद आणि राग टाळावा. 5. ब्रह्मचर्याचे पालन करावे. 6. तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णूंची पूजा करू नये. 7. गरिबांना दान करावे. 8. एकादशीच्या दिवशी तांदूळ खाऊ नयेत. 9. मनात वाईट विचार आणू नयेत. 10. शक्य असल्यास रात्री जागरण करावे. 11. स्वच्छता आणि सात्विकता राखावी. 12. देवाची कथा आणि धार्मिक ग्रंथ वाचावेत. 13. दुसऱ्यांचा अपमान करू नयेत. 14. प्राणीमात्रांवर दया ठेवावी. 15. द्वादशीला योग्य वेळी पारणे करावे. आता जाणून घेऊया कमला एकादशीच्या व्रताचे उद्यापन कसे करावेत. ज्या भक्तांनी अनेक वर्षे कमला एकादशीचे व्रत केले असेल त्यांनी योग्य पद्धतीने उद्यापन करणे शुभ मानले जाते. उद्यापन म्हणजे व्रतांची पूर्णता. उद्यापन करताना भक्तिभाव, नम्रता आणि श्रद्धा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उद्यापनासाठी शुभ दिवस निवडावा. घर स्वच्छ करून देवघर सजवावे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा करावी. कलश स्थापना करून विधिवत मंत्रोच्चारांची पूजा करावी. उद्यापनाच्या दिवशी विष्णू सहस्रनाम, श्री सूक्त आणि लक्ष्मी स्तोत्र पठण करावे. ब्राह्मणांना किंवा गरजू लोकांना भोजन द्यावे. दान म्हणून वस्त्र, दक्षिणा, तांदूळ, फळे, भांडी किंवा धार्मिक पुस्तके द्यावीत. काही ठिकाणी सुवासिनी स्त्रियांना ओटी भरली जाते. तसेच तुळशीचे रोप दान करणे देखील शुभ मानले जाते. उद्यापनाच्या शेवटी सर्वांनी मिळून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आरती करावी. हे प्रभू, आमच्याकडून हे व्रत भक्तिभावाने पूर्ण झाले. आमच्या चुका क्षमा करा आणि आमच्या कुटुंबांवर कृपा ठेवा अशी प्रार्थना करावी. त्यानंतर प्रसाद वाटावा. कमला एकादशी व्रत आपल्याला भक्ती, संयम, श्रद्धा आणि सात्विकतेचे महत्त्व शिकवते. हे व्रत केवळ धन प्राप्तीसाठी नसून मनशांती, समाधान आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. जो भक्त मनापासून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करतो त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात असे मानले जाते. भगवान श्री हरी आणि माता लक्ष्मी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि आरोग्य, समृद्धी आणि भक्ती प्रदान करो हीच प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, हाईप देखील नक्की करा. जर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.